तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आणि कालचा ब्लॉग बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आलो होतो तिरुचिरापल्लीला। आणि तिरुचिरापल्ली यायचं कारण काय ते तुम्हाला मी आता हळूहळू पुढे सांगेल। आणि मित्रांनो, तिरुचिरापल्लीला यायचं कारण असं आहे की या ठिकाणी आपण श्री रंगनाथन स्वामी टेम्पल दर्शनासाठी आलेलो आहोत। चला जाऊया आपण आता आतमध्ये, काय काय तुम्हाला मी दाखवलंच। दर्शनचा टाइम या ठिकाणी आहे बघा, हे असं या ठिकाणीचा दर्शनाचा टाइम आहे। हे बघा आपण आलेलो आतमध्ये, रमते इथं काय आपले दर्शन वगैरे झालेले आहे। जवळपास आपण एक 100 रुपयाचे तिकीट काढलं होतं। त्या तिकीटला एक साधारणतःपणे आपल्याला 1.5 तास लागला तिकीट काढल्यानंतर। आणि हे असे गोपुरम आहे, एकूण या मंदिरामध्ये 22 असे गोपुरम आहे। आणि 22 गोपुरममध्ये हे मंदिरामध्ये आहेत। सर्व दर्शनाला जवळपास एक 4-5 तास लागू शकतात शनिवार रविवार आले तर, नाही तर 100 आणि 500 असेही तिकीट या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील। मित्रांनो, बघायला गेलं तर हे असे 22 गोपुरम तुम्हाला सांगितल्यानुसार या मंदिरामध्ये आहे। आणि आपल्याला जवळपास एक 2 तासामध्ये आपलं संपूर्ण दर्शन झालेलं आहे। माझा प्रसाद वगैरे भेटते, ते प्रसाद वगैरे पण आम्ही घेतलेला आहे। त्याचबरोबर बघायला गेलं तर हे श्रीरंगम मंदिर जे आहे ते संपूर्ण मंदिर 155 एकरमध्ये आहे। हे असं भव्य दिव्य श्रीरंग मंदिर। आणि असेच तुम्हाला मी सांगितले होते की या मंदिर परिसरामध्ये जवळपास 22 असे गोपुरम आहेत। हे बघा, हे अशी या ठिकाणी चहलपहल असते लोकांची। आणि यामध्ये हे संपूर्ण असं गाव आहे 155 एकरमध्ये मंदिर परिसर। आणि प्लस हे श्रीरंग मंदिर श्रीरंगनाथ स्वामीचं, या ठिकाणी भाविक भक्त हे बघा, हे असे 155 एकरमध्ये तुम्हाला सांगितलं, यात रोड, लोकांचे घरं वगैरे आहे। हे संपूर्ण हे 155 एकरमध्ये असा संपूर्ण मंदिर परिसर आहे। हे असे गोपुरम बघा। आणि तुम्हाला मोठं गोपुरम पण दाखवलं मी, जे की शेवटचं तटबंदी आहे। या ठिकाणी 155 एकर मंदिराचे जे किंवा गाव जे आहे ते संपते, ते शेवटचं जे गोपुरम ते पण मी तुम्हाला दाखवल। चला हे बघा, हे सर्वात मोठं गोपुरम आहे मित्रांनो। ज्या इथून मंदिराचा 155 एकरचा हा संपूर्ण भाग या गोपुरमच्या शेवटी संपतो। हा श्रीरंगम स्वामीचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला काय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा नाईट व्ह्यू गोपुरमचा, नाईटचा हा व्ह्यू आहे। आणि त्याचबरोबर मंदिराचा टाईम बघायला गेला तर हे सकाळी मंदिर 7:30ला उघडते, त्यानंतर दुपारी 1 वाजता बंद होते, त्यानंतर सायंकाळी 4 वाजता हे मंदिर उघडते, आणि त्यानंतर रात्री हे मंदिर 8 वाजता बंद होते। त्याचबरोबर आम्ही आतमध्ये काही फोटो वगैरे काढले। बघायला गेलं तर तुम्ही पद्मनाभन स्वामीला समजा गेले असाल तर तिथं जशी विष्णूजीची मूर्ती आहे निद्रा अवस्थेत, जसं की आपण तिरुपतीला गेलो गोविंदराज जसे आहे त्याच याच्यामध्ये इथे तुम्ही समजा गेले तर तुम्हाला त्या पद्धतीनं दर्शन आहे। छोट्या समोर 2 उत्सव मूर्ती ठेवलेल्या आहेत। आणि त्याच पाठीमागे श्री विष्णुदेव हे निद्रा अवस्थेत त्या ठिकाणी त्यांचं रूप आहे। हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय हा मला कमेंट बॉक्स